Good morning student, welcome to today's science and technology lecture part second. Student, we have discussed the chapter number 7, एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे सायकल्स पाहिले होते. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर फूड चेन असेल, फूड वेब असेल, किंवा त्यानंतर एनर्जी पिरॅमिड असेल. एनर्जी पिरॅमिड नंतर आपण पाहिलं होतं की बायोजिओ केमिकल सायकल असेल. आणि नेक्स्ट सायकल म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की द कार्बन सायकल. पुढचं जे सायकल आपल्याला पाहायचं आहे, पुढचं जे चक्र कोणतं पाहायचं आहे, द कार्बन सायकल. मग कार्बन सायकलमध्ये बघा त्यांनी म्हटलेलं आहे की कार्बन सायकल म्हणजेच मराठीमध्ये आपण कार्बनचे चक्र असं म्हणू शकतो. म्हणजे कुठं असतं ते कार्बन सायकल? जसं जैवभू रासायनिक चक्र पाहिलं आपण, त्याला म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतो बायो जिओ केमिकल सायकल. तशाच पद्धतीने आपल्याला काय पाहायचं आहे, द कार्बन सायकल. मग हे कार्बन सायकल म्हणजे काय, कार्बनचं चक्र म्हणजे काय, तर त्यांनी म्हटलं द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज द कार्बन सायकल. बघा काय म्हटलेलं आहे की कार्बन सायकल म्हणजे काय की जे सर्क्युलेशन म्हणजे त्यांनी म्हणले द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग म्हणजे त्यांनी म्हणलेलं आहे की जे सर्क्युलेशन म्हणजे आपण त्याला अभिसरण आणि रिसायकलिंग म्हणतो म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, पुनर्चक्रीकरण. कुणाचं? द कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे जे काय कार्बनचं सर्क्युलेशन आहे म्हणजे एका ह्याच्यातून दुसऱ्याकडून म्हणजे जे काय त्याचं एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकाराकडे जातं असतो, किंवा त्याचं जे सर्क्युलेशन म्हणजे काय, तुमच्या अभिसरण आपण त्याला म्हणतो. पण तुमच्या लगेच लक्षात येईल की अभिसरणाऐवजी सर्क्युलेशन म्हणजे काय, एकाकडून दुसरीकडे. म्हणजे अशा पद्धतीने जे अभिसरण, रिसायकलिंग म्हणजे आपण त्याला म्हणतो पुनर्चक्रीकरण ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून ॲटमॉस्फिअरकडं कार्बनचं जे सर्क्युलेशन्स होत असतं, म्हणजे आपण म्हणतो त्याला काय म्हणतो, जे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून ॲटमॉस्फिअरकडं कार्बनचं काय होत असतं की सर्क्युलेशन होत असतं किंवा रिसायकलिंग होत असतं. मग आपल्याला मला ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की अगोदर जो कार्बन आहे, अगोदर कार्बन कुठं असतो, तर अगोदर कार्बन ॲटमॉस्फिअरमध्ये असतं. तुम्हाला माहिती आहे कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये असतो आणि नंतर तो कुठं जात असतो, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जात असतो. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की इकडं पहा तुम्ही अशा पद्धतीने की हा जो कार्बन आहे तो कार्बन डायऑक्साईडच्या जे ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, कुठं आहे, ॲटमॉस्फिअर. नंतर तो कुठं जाईल, लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे. कुठं जाईल, लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडं. आणि मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाल्यानंतर मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाल्यानंतर पुन्हा कुठं येईल, तर पुन्हा त्यांनी म्हटलेलं आहे की हा कार्बन पुन्हा कुठं येईल, ॲटमॉस्फिअरकडे येईल. कुठं येईल, ॲटमॉस्फिअरकडं. पुन्हा रिटर्न कुठं येईल, ॲटमॉस्फिअरकडं कार्बन येईल. मग हे जे कार्बनचं हा कार्बन आहे, कार्बन अगोदर कार्बन असताना कुठं आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये तो गेला आहे कुठं, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे आपण म्हणतो सजीव. मग एखाद्या वनस्पतीने घेतला असेल, एखाद्या प्राण्यांनी घेतला असेल, मग वनस्पती किंवा प्राणी अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे जर जो कार्बन त्यांनी घेतला असेल. आपण माहिती की बऱ्याच वेळा वनस्पती काय करतात, हिरव्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी फोटोसिंथेसिस प्रक्रियेला काय वापरला जातो, कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. मग हा कार्बन डायऑक्साईड म्हणजेच त्याच्यामध्ये काय आहे, कार्बन आहे. मग अशा पद्धतीने हा जो कार्बन आहे तो कार्बन काय केला जातो, वनस्पती वापर करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. आणि तेच अन्न जे काही इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते फूड म्हणून काय करतात, ते यूज करत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये तो कार्बन काय होतो, सर्क्युलेट होत असतो. मग आफ्टर द डेथ म्हणजे त्यांनी सांगितलं की तो सर्क्युलेट झालेला कार्बन आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे पुन्हा त्यांची डेथ झाल्यानंतर, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाल्यानंतर पुन्हा तो कार्बन कुठं येतो, तर ॲटमॉस्फिअरकडे येतो. मग हे जे कार्बनचं काय आहे, सायकल आहे. कार्बनचं काय आहे, सायकल. आपण त्याला काय म्हणू, हे
हे कार्बनचं चक्र आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, आलं असेल द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड द कार्बन सायकल. मग त्यांनी म्हटलं की अबायोटिक कार्बन ॲटम आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल इन टू बायोटिक फ्रॉम मेनली थ्रू द फोटोसिंथिसिस अँड रेस्पिरेशन. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की हा जो अबायोटिक कार्बन ॲटम आहे, म्हणजे जो अजैविक अशा पद्धतीचा जो कार्बनचा अणू आहे तो सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म. म्हणजे जेव्हा त्याचं सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग होत असतं, पुनर्चक्रीकरण किंवा अभिसरण होत असतं, त्यावेळेस तो कशा पद्धतीने असतो, बायोटिक फॉर्ममध्ये असतो, म्हणजे जैविक स्वरूपाचा असतो. थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन, म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे असेल किंवा रेस्पिरेशन म्हणजे श्वासोच्छवासाच्या क्रियेद्वारे. हेच द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की कार्बन चक्र हे अतिशय महत्त्वाचं जैवभूरासायनिक चक्र आहे. कार्बन चक्र हे काय आहे, अतिशय महत्त्वाचं जैवभूरासायनिक चक्र आहे. का तर त्यांनी म्हणलं की अबायोटिक कार्बन ॲटम आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फ्रॉम. म्हणजे जे काय अबायोटिक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, अजैविक अशा पद्धतीचा कार्बन ॲटम असताना अगोदर कसा आहे, अबायोटिक आहे, त्याच्यामध्ये जीव आहे का, सजीव आहे का, नाही. नंतर ज्यावेळेस फोटोसिंथिसिस असेल, रेस्पिरेशन असेल, अशा वेळेस तो लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जातो, सर्क्युलेशन होतं किंवा रिसायकलिंग होतं, त्यावेळेस तो कोणत्या फॉर्ममध्ये असेल, बायोटिक फॉर्ममध्ये असेल. कोणत्या फॉर्ममध्ये असेल, बायोटिक फॉर्ममध्ये असेल. म्हणून त्यांनी म्हणलं आहे की अशा पद्धतीने म्हणलेलं आहे की हे सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू द फोटोसिंथिसिस अँड रेस्पिरेशन. हेन्स कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की कार्बन सायकल हे अतिशय महत्त्वाचं काय आहे, बायोजिओकेमिकल सायकल आहे. मग त्यांनी म्हटलं की प्लांट्स कन्वर्ट द कार्बन डायऑक्साईड इन टू कार्बोहायड्रेट्स. म्हणजे त्यांनी काय म्हटलं की ज्या हिरव्या वनस्पती आहेत, ते हिरव्या वनस्पती काय करत असतात, प्लॅन्टचं कन्वर्जन करत असतात. कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड इन टू कार्बोहायड्रेट्स. म्हणजे काय म्हणतो का प्लॅन्टचं काय करत असतात, कन्वर्जन करत असतात. बघा इथं त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला अगोदर समजून सांगतो. एक ते अशा पद्धतीने ॲटमॉस्फिअरमध्ये काय आहे, CO2 आहे किंवा कार्बन आहे असं म्हणू. हे काय आहे, मी हे जे काढलेलं काय आहे, ॲटमॉस्फिअर आहे, ॲटमॉस्फिअर लिहितो. त्यानंतर बघा पुढं गेलं तर इथं काय आहे, ग्रीन प्लॅन्ट आहेत, हिरव्या वनस्पती. ते काय करतात, फोटोसिंथिसिस करतात. काय करतात ते, फोटोसिंथिसिस करतात ग्रीन प्लॅन्ट. मग फोटोसिंथिसिसने काय होतं तर फूड तयार होतं. मग तुम्हाला माहिती आहे हिरव्या वनस्पतींनी तयार केलेलं जे अन्न आहे कशाचं, काय वापरून तयार करतात, कार्बन डायऑक्साईड वापरून तयार करतात. काय वापरून तयार करतात, कार्बन डायऑक्साईड वापरून तयार करतात. मग हे फूड कशाच्या स्वरूपात असतं तर कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात असतं. कशाच्या स्वरूपात असतं, कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात. मग तेच फूड हिरव्या वनस्पतीचं आपल्याला फूड चेन माहिती, त्याच फूड चेनमध्ये जर आपण बघितलं तर ॲनिमल कंझ्युम करतात. ते फूड कोण खातं, ग्रीन प्लॅन्ट्सलाच आपण कंझ्युम करतो ना, ॲनिमल कंझ्युम करतात. मग ॲनिमलने जर हे कंझ्युम केलं, ॲनिमलने जर काय केलं, हे कंझ्युम केलं, फूड म्हणून यूज केलं, तर ॲनिमलची डेथ होते. ॲनिमलची काय होते, ॲनिमलची काय होते, डेथ होते. काही कालानंतर आहे ना, प्रायमरी, सेकंडरी आणि थर्शरी. मग शेवटी काय होतं, अपेक्स कंझ्युमर आणि अपेक्स कंझ्युमरची डेथ होते. ॲनिमलची काय होतं, डेथ होते. आणि डेथ झाल्यानंतर ह्याचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं. म्हणजे काय होतं, डिकम्पोजिशन. अशा वेळेस कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, बाहेर टाकला जातो. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 पुन्हा काय केला जातो, बाहेर टाकला जातो. कुठं तर ॲटमॉस्फिअरकडं. कुठं बाहेर टाकला जातो, ॲटमॉस्फिअरकडं. मग ॲटमॉस्फिअरमध्ये कशा पद्धतीचा कार्बन डायऑक्साईड होता, अबायोटिक फॉर्ममध्ये होता. असताना कसा होता, अबायोटिक फॉर्ममध्ये. कार्बन डायऑक्साईड असताना कशा फॉर्ममध्ये होता, अबायोटिक. ज्यावेळेस ग्रीन प्लॅन्ट फोटोसिंथिसिस करतात त्यावेळेस तो कसा झाला, बायोटिक फॉर्ममध्ये झाला. मग त्याच्या वेळेस कार्बोहायड्रेटमध्ये रूपांतर होतं. त्याच वेळेस वेगवेगळे ॲनिमल्स असतील, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, थर्शरी कंझ्युमर, अशा पद्धतीने जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स ज्यावेळेस फूड म्हणून कंझ्युम करत असतील त्यावेळेस तो कार्बन कोणत्या फॉर्ममध्ये, बायोटिक फॉर्ममध्ये हा कार्बन काय होत असेल, सर्क्युलेट होत असेल. एका प्राण्याच्या शरीरातून दुसऱ्या
दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात. तिसऱ्या एकच उदाहरण घेतो मी, एक हिरवी वनस्पती कोणती आहे तर गवत आहे. गवताने फोटोसिंथेसिस केलं आहे आणि गवताने नाकतोड्याने त्या गवताला काय केलं आहे खाल्लं आहे. नाकतोड्याला पुन्हा कोणी खाल्लं आहे बेडकाने खाल्लं आहे आणि बेडकाला पुन्हा कोणी खाल्लं आहे सापाने खाल्लं आहे आणि सापाला कोणी खाल्लं आहे गरुडाने खाल्लं आहे. मग जे हिरव्या वनस्पती फोटोसिंथेसिसद्वारे जो ॲटमॉस्फिअरमधून कार्बन डायऑक्साईड घेतलेला स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी, तोच कार्बन वापरून हिरव्या वनस्पतीमध्ये कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात अन्न तयार झालं. तेच कार्बोहायड्रेटच्या स्वरूपातलं अन्न नाकतोड्याने खाल्लं, त्याच्यामध्ये कार्बन गेला. पुन्हा तोच कार्बन नाकतोड्याला पुन्हा कोणी खाल्लं बेडकाने खाल्लं आणि तो कार्बन कुठं गेला बेडकामध्ये गेला आणि बेडकाला पुन्हा खाल्लं सापाने खाल्लं आणि सापामध्ये तो कार्बन गेला आणि सापाला कोणी खाल्लं गुबडाने खाल्लं आणि शेवटी गुबड मृत्युमुखी पडलं आणि तिचं डिकम्पोजिशन झालं, म्हणजे विघटन झालं. त्याचं काय झालं विघटन झालं आणि विघटन झाल्यानंतर पुन्हा तोच कार्बन पुन्हा जिथून गवताने घेतला होता कुठं ॲटमॉस्फिअर म्हणजे हवेमध्ये पुन्हा वातावरणामध्ये गेला. म्हणजे अशा पद्धतीने जो अजैविक स्वरूपाचा कार्बन जैविक घटकामध्ये त्याचं रिसायकलिंग झालं, म्हणजे पुनर्चक्रीकरण झालं, एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे गेला. म्हणूनच त्यांनी म्हणताना इथं काय म्हटलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल, द सर्क्युलेशन्स अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम, पुढं काय म्हटलं बाबा की द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज द कार्बन सायकल. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की पुन्हा ॲटमॉस्फिअरमधून लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून पुन्हा डेथ झाल्यानंतर पुन्हा कशाकडे ॲटमॉस्फिअरकडे, म्हणून त्याला काय म्हणलं जातं कार्बन सायकल असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं म्हणून त्याला कार्बन सायकल असं म्हणलं जातं. मग पुन्हा त्यांनी म्हणलं की अबायोटिक कार्बन ॲटम आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल इन टू बायोटिक फॉर्म. म्हणजे त्यांनी म्हणलेलं की जो अबायोटिक कार्बन ॲटम आहे तो अबायोटिक कार्बन ॲटम काय केला जातो सर्क्युलेट केला जातो कुठं कशामध्ये किंवा रिसायकल म्हणजे पुनर्चक्री केलं जातं बायोटिक फॉर्ममध्ये. मी तुम्हाला आत्ता इथं सांगितल्याप्रमाणे मी आत्ता जसं काढून दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा पद्धतीने तो काय केला जाईल सर्क्युलेट केला जाईल. काय केला जाईल सर्क्युलेट केला जाईल. आणि त्यांनी म्हणले थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओ सायकल. म्हणून त्यांनी सांगितलं की म्हणूनच कार्बन सायकल काय आहे एक इम्पॉर्टंट बायोजिओ केमिकल सायकल आहे, म्हणजेच काय आहे जैवभू रासायनिक चक्र आहे. मग त्यांनी पुढं काय म्हणलं की प्लॅन्ट्स कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की प्लॅन्टचं कन्व्हर्जन होतं. काय होतं प्लॅन्ट्स कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे ही जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे त्या फोटोसिंथेसिसमध्ये काय केलं जातं की प्लॅन्ट्स कार्बन डायऑक्साईडला कन्व्हर्ट करतात कशामध्ये कार्बोहायड्रेटमध्ये. सिमिलर द प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड लाईक प्रोटीन्स अँड फॅट्स. म्हणजे त्याचबरोबर त्यांनी म्हणलेलं आहे की काय प्रोड्यूस करतात कार्बन कंपाऊंड प्रोड्यूस काही कार्बन कंपाऊंड म्हणजे काय कार्बनची संयुगे तयार करत असतात. मग कुठली तर त्यांनी म्हणले प्लॅन्ट्स कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. सिमिलरली त्यांनी म्हणलेलं आहे की सिमिलरली द प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड लाईक प्रोटीन्स फॅट्स. म्हणजे त्यांनी सांगितले प्रोटीन आणि फॅट्ससारखे सुद्धा कार्बन कंपाऊंड त्यांच्यामध्ये तयार केले जातात. हार्बिव्हरस फीड अपॉन प्लॅन्ट्स. म्हणजे त्यांनी सांगितले की जे तृणभक्षक असतात किंवा आपण त्याला म्हणतो की जे तृणभक्षक शाकाहारी काय करतात तर कुणाला फीड करतात तर कुणाला हार्बिव्हरस फीड अपॉन प्लॅन्ट्स. म्हणजे कुणाला अन्न म्हणून उपयोग करत असतात तर वनस्पतींना अन्न म्हणून उपयोग करत असतात. म्हणून त्यांनी म्हणले हार्बिव्हरस फीड प्लॅन्ट्स. म्हणजे जे काय हार्बिव्हरस आहे ते हार्बिव्हरस फीड करत असतात म्हणजे प्लॅन्ट्सला ते काय करत असतात अन्न म्हणून खात असतात. कार्निव्हरस फीड अपॉन हार्निव्हरस. म्हणजे जे काय शाकाहारी आहेत. हार्बिव्हरस काय म्हणतो आपण शाकाहारी प्राणी म्हणतो. हार्बिव्हरस काय म्हणतो शाकाहारी प्राणी. मग ह्या शाकाहारी प्राणी कुणाला फीड म्हणून उपयोग करतात तर त्यांनी म्हणलेलं आहे की हार्बिव्हरस फीड अपॉन प्लॅन्ट्स म्हणजे वनस्पतींना उपयोग करतात. कार्निव्हरस फीड अपॉन हार्बिव्हरस म्हणजे काय जे
मांसाहारी प्राणी, ते मांसाहारी प्राणी कोणाला अन्न म्हणून उपयोग करतात? कार्निवोरस, म्हणजे जे काय हर्बिव्हरस प्राणी आहेत, म्हणजे जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांना अन्न म्हणून उपयोग कोण करत असतं? तर मांसाहारी प्राणी करत असतात. म्हणून त्यांनी म्हणले हर्बिव्हरस फीड अपॉन प्लांट्स आणि कार्निवोरस फीड अपॉन हर्बिव्हरस. इन दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट टू हर्बिव्हरस. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने जो काही बायोटिक कार्बन आहे तो बायोटिक कार्बन कुठं ट्रान्सफर केला जातो? इन दिस वे, म्हणजे अशा मार्गाने त्यांनी सांगितलं की बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट टू हर्बिव्हरस. म्हणजे जे काय प्लांट्स आहेत, हर्बिव्हरस प्लांट्स आहेत, त्यांच्याकडे ते काय केलं जातं? ट्रान्सफर केलं जातं फ्रॉम हर्बिव्हरस टू कार्निवोरस. अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं की शाकाहारीकडून हर्बिव्हरस म्हणजे शाकाहारी, कार्निवोरस म्हणजे मांसाहारी, शाकाहारीकडून मांसाहारीकडे, अँड फ्रॉम कार्निवोरस टू अपेक्स कंझ्युमर, म्हणजे कार्निवोरसकडून पुन्हा अपेक्स कंझ्युमरकडे काय केलं जातं? ट्रान्सफर केलं जातं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे प्लॅन्ट काय करतो? कन्वर्ट करतो. प्लॅन्ट्स पण तुम्हाला माहिती ग्रीन प्लॅन्ट काय करत असतात? फोटोसिंथिसिस करत असतात आणि फोटोसिंथिसिससाठी त्यांना कशाची उपयुक्तता असते? क्लोरोफिल, सनलाईट आणि कार्बन डायऑक्साईड. मग ते कार्बन डायऑक्साईडचा यूज करून वॉटर म्हणजे पाण्याचा वापर करून हिरव्या वनस्पती काय करतात? पाणी असेल तुमचं पाणी प्रकाश, सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने अन्न तयार करतात. स्वतःचं अन्न कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात काय करतात? तयार करतात. आणि ती जी प्रोसेस ते कोणत्या प्रोसेसमध्ये करतात? तर त्यांनी म्हणलेलं आहे की प्लॅन्ट्स कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड इन टू कार्बोहायड्रेट बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथिसिस. म्हणजे फोटोसिंथिसिसची जी प्रक्रिया आहे, प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये ती काय करत असतात? तयार करत असतात. पुढं म्हणलं आहे सिमिलरली दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड फॅट्स. म्हणजे त्याचबरोबर त्यांनी म्हणलेलं आहे की कार्बोहायड्रेट बरोबर ते प्रोटीन्स आणि फॅट्ससुद्धा करतात. मग त्यांनी म्हणलेलं आहे की ज्या हर्बिव्हरस आहेत ते हर्बिव्हरस प्लॅन्ट्सला फीड म्हणून उपयोग करतात आणि हर्बिव्हरसला कार्निवोरस फीड म्हणून उपयोग करतात आणि कार्निवोरसला कोण करतं? अपेक्स कंझ्युमर. अशा पद्धतीने जो बायोटिक कार्बन आहे तो काय केला जातो? ट्रान्सपोर्ट केला जातो. कुठून? तर त्यांनी म्हणले हर्बिव्हरस टू कार्निवोरस अँड फ्रॉम कार्निवोरस टू अपेक्स कंझ्युमरपर्यंत काय केला जातो? ट्रान्सफर केला जातो. बघा तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेले कार्बन चक्र बघा. ॲटमॉस्फिअरमध्ये एक फॅक्टरीमधून पडणारा कार्बन डायऑक्साईड आहे, सनलाईट आहे आणि मग काय केलं जातं बाबांनो की प्लॅन्ट्स आहेत, ही ग्रीन प्लॅन्ट दिसत आहेत, ते ग्रीन प्लॅन्ट काय करतात? रेस्पिरेशन करतात, म्हणजे शोषण करतात, म्हणजे कार्बन डायऑक्साईड ओढून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड श्वास केल्यानंतर इथं फोटोसिंथिसिस करतात. काय करतात? फोटोसिंथिसिस करतात आणि फोटोसिंथिसिस केल्यानंतर अशा पद्धतीने ह्या हिरव्या वनस्पती मग त्यांना हर्बिव्हरस म्हणजे गाई काय आहे? हर्बिव्हरस आहे, कॅटल आहे. मग ही हर्बिव्हरस काय करते? अन्न म्हणून त्याचा उपयोग करते आणि अन्न म्हणून उपयोग केल्यानंतर बाहेर जे मटेरियल टाकते ते ज्यावेळेस डिकम्पोजिशन्स होतं डिकम्पोजिशन होतं त्यावेळेस कार्बन काय केला जातं? तर बाहेर टाकला जात असतो. म्हणजे तुमच्या हे सहज लक्षात येईल. सनलाईट असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, ग्रीन प्लॅन्ट काय करतात? फोटोसिंथिसिस करतात आणि त्यांना हर्बिव्हरस खातं, ते डिकम्पोजिशन होईल, मेल्यानंतर डिकम्पोजिशन होईल. मग अशा पद्धतीने हिरव्या वनस्पतीमध्ये जो कार्बन असतो तो कोणाच्या फॉर्ममध्ये असतो? तर बायोटिक कार्बन, म्हणजे बायोटिकच्या फॉर्ममध्ये काय असतो? तो कार्बन असतो. मग त्यांनी म्हटलं की मेन प्रोसेस मग एक रिॲक्शन्स दाखवलेली आहे. काय दाखवलेले आहे की केमिकल एक रिॲक्शन दाखवलेली की मेन प्रोसेस इन द कार्बन सायकलमधली काय जी मेन प्रोसेस आहे ती मेन प्रोसेस तुम्हाला काय केलेली दाखवली. बघा 6CO2 + 12H2 म्हणजे 6 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्युल्स घेतले जातात. त्याच्याबरोबर 12H2 म्हणजे 12H2 म्हणजे 12 पाण्याचे मॉलिक्युल्स आणि सनलाईट काय असते? सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल म्हणजे हरितलौह म्हणजे म्हणतो हरितद्रव्य, ह्याच्या साह्याने C6H12O6 म्हणजे हे कार्बोहायड्रेट तयार होतं. 6H2 पाणी, कार्बोहायड्रेट आणि पाणी आणि त्याच्यामधून काय केलं जातं की 6CO2 म्हणजे 6 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल काय केले जातात? बाहेर टाकले जातात. 6 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल काय केले जातात? बाहेर टाकले जातात. ही रिॲक्शन फक्त निसर्गामध्ये प्लॅन्ट्समध्येच होत असते. 6
C6H12O6 म्हणजे आपण ह्या कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात अन्न तयार होत असतं. त्याचबरोबर त्याच्याबरोबर पाणी आणि 6 ऑक्सिजन, म्हणजे आपण म्हणतो ना वनस्पती काय देतात, ऑक्सिजन देतात. ऑक्सिजन देत असतानाच ते काय करत असतात, कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात अन्न तयार करत असतात. म्हणजेच त्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे, C6H12O6. काय आहे केमिकल फॉर्म्युला, C6H12O6 हा त्याचा काय आहे केमिकल फॉर्म्युला आहे. आणि त्यावेळेस त्याच्यामधून केमिकल रिॲक्शन होत असताना त्यावेळेस काय घेतलं, वनस्पती काय घेतात, कार्बन डायऑक्साईड, पाणी, सूर्यप्रकाश आणि हरितलवक यांच्या साहाय्याने फोटोसिंथेसिस करून इथं काय करतात, कार्बोहायड्रेट म्हणजे C6H12O6 अशा पद्धतीने कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात अन्न तयार करत असतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकत असतात. मग पुन्हा ही C6H12O6 म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेस पाहायचं आहे, ह्याचं ऑक्सिडेशन होतं कार्बोहायड्रेटचं, म्हणजे ग्लुकोजच्या स्वरूपात जे कार्बोहायड्रेट्स आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं. त्याला कोणाची गरज असते, ऑक्सिजनची. मग हे कुठं होतं, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑक्सिडेशन होतं आपल्याला पुढच्या वर्षी 10वीला पाहायचं आहे. मग त्याच्यामधून काय केला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो, पाणी तयार होतो आणि आपण जे बोलतो हे करतो त्याच्या स्वरूपात एनर्जी तयार होत असते. ती एनर्जी असते ATPच्या स्वरूपात, म्हणजेच त्याला म्हणतो ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात ऊर्जा काय केली जाते, बाहेर टाकली जाते. ही आपल्या प्राण्यांच्या पेशीमध्ये, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे पेशीमधलं जे तंतुनिका आहे त्या तंतुनिकामध्ये केमिकल रिॲक्शन होते. म्हणजेच काय होतं, कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन होतं ऑक्सिजनचा वापर करून आणि त्याच्यामधून 6 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल आपण श्वासोच्छ्वास करत असताना काय बाहेर टाकतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. म्हणजे तो हा बाहेर टाकलेला कार्बन डायऑक्साईड असतो. एनर्जी मी जे बोलतोय ते ATPच्या स्वरूपात ही एनर्जी त्याच्यापासून तयार केली जाते. ह्याचं आपल्या अन्न म्हणून आपण उपयोग करतो. हे आपल्या पेशीपर्यंत जातं, तिथं आपण श्वसनामधला ऑक्सिजन घेतो आणि श्वसनामधला ऑक्सिजन आणि हे अन्न रक्ताद्वारे पेशीच्या मायटोकॉन्ड्रियापर्यंत जातं आणि तिथं ऊर्जा निर्मिती केली जाते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सुरुवातीला ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड घेतला जातो, पाणी घेतलं जातं, सनलाईट घेतली जाते आणि क्लोरोफिल पिगमेंटच्या साहाय्याने कार्बोहायड्रेट तयार होतं, पाणी तयार होतं आणि ऑक्सिजन वनस्पती काय करतात, बाहेर टाकतात. आणि त्याच वनस्पतीचा आपण अन्न म्हणून उपयोग करतो आणि अन्नाबरोबरच आपण ऑक्सिजन घेतो, आपल्या पेशीपर्यंत जातं आणि तिथं कार्बन डायऑक्साईड आपण तयार होणारा कार्बन डायऑक्साईड आपण काय करतो, बाहेर टाकतो आणि 6H2O म्हणजे 6 पाण्याचे मॉलिक्यूल तयार होतात आणि आत्ता जी काही एनर्जी आपल्याला काम करण्यासाठी लागते ती तिथं तयार होत असते. हे मात्र तुम्ही काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. परत त्यांनी काय म्हणलं आहे की इव्हेंच्युअली आफ्टर द डेथ ऑल टाईप्स ऑफ कंझ्युमर्स, म्हणजे त्यांनी म्हणलं की अखेरीस, इव्हेंच्युअली म्हणजे आपण काय म्हणतो, अखेरीस. म्हणजे त्यांनी म्हणले इव्हेंच्युअली आफ्टर द डेथ ऑल टाईप्स ऑफ कंझ्युमर, म्हणजे सगळ्या प्रकारचे जे कंझ्युमर्स आहेत त्या सगळ्या प्रकारच्या कंझ्युमरची काय झाल्यानंतर, डेथ झाल्यानंतर त्यांनी म्हणले इव्हेंच्युअली आफ्टर डेथ ऑल टाईप्स ऑफ कंझ्युमर्स आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स लाईक बॅक्टेरिया अँड फंजे अँड कार्बन डायऑक्साईड इज रिलीज अगेन इन टू ॲटमॉस्फिअर. म्हणजे हे अगोदरच आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की त्यांनी म्हणलं इव्हेंच्युअली आफ्टर द डेथ ऑल टाईप्स ऑफ कंझ्युमर, म्हणजे सगळ्या प्रकारच्या भक्षकांची डेथ झाल्यानंतर त्यांचं काय होतं, डिकम्पोज्ड म्हणजे काय होतं, विघटन, म्हणजे ते कुजतात आणि त्याला काय डिकम्पोजर्स म्हणजे डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स, म्हणजे त्यांना कुजवण्याचं किंवा त्यांना विघटन करण्याचं प्रक्रिया कोण करतं, डिकम्पोजर्स म्हणजे विघटक म्हणतो आपण त्याला. मग असे डिकम्पोजर्स कोण आहेत, तर त्यांनी सांगितलं बॅक्टेरिया अँड फंजाई, म्हणजे आपण त्याला म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे कवक, जीवाणू. अँड त्यांनी म्हणले बॅक्टेरिया अँड फंजाई अँड कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड, म्हणजे ज्यावेळेस बघा की एखादा प्राणी असेल मरून पडतो किंवा एखादा प्राणी मरून पडल्यानंतर खराब वास येतो, म्हणजे त्याच्यामधून नायट्रोजन्स असेल, अमोनियासारखे गॅस असतील, नायट्रोजनसारखे, कार्बन डायऑक्साईडसारखे गॅस त्याच्यामधून काय होत असतात, ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होत असतात आणि म्हणून तशा प्रकारचा दुर्गंध तुम्हाला येत असतो. म्हणूनच त्यांनी म्हणलं इव्हेंच्युअली आफ्टर द डेथ ऑफ ऑल टाईप्स ऑफ कंझ्युमर्स आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स लाईक
बॅक्टेरिया अँड फंजय कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड अगेन इन टू ॲटमॉस्फिअर, म्हणजे पुन्हा ते रिलीज होत असतात कशामध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये, अँड युज्ड अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे तेच रिलीज झालेलं काय ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड पुन्हा काय केला जातो, लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे काय केला जातो, ॲक्सेप्ट केला जातो. त्यांनी सांगितलं की ते यूज पुन्हा ते काय करतात, वापरत असतात. ते यूज्ड अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास वन फ्रॉम ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनादर, म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने ह्या मार्गाने कार्बन काय केला जातो की इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड ऑन द फॉर्म ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनादर, म्हणजे अशा पद्धतीने कार्बन काय केला जातो की लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून दुसरीकडे काय केला जातो, पास होत असतो, एकीकडून दुसरीकडे पास होतो. आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यांनी म्हटलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाल्यानंतर काय होतं बघा, आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन गोज टू ॲटमॉस्फिअर, म्हणजे त्यांनी सांगितलं की कार्बन कुठं जातो, ॲटमॉस्फिअरमध्ये जातो. त्यांनी म्हटलं की आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन गोज टू ॲटमॉस्फिअर, म्हणजे त्यांनी सांगितलं की कार्बनची लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाल्यानंतर कार्बन कुठं जात असतो, ॲटमॉस्फिअरमध्ये जातो. अँड अगेन टेकन अप अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अगेन पुन्हा कुठं केलं जातं, पुन्हा त्यांना कोण घेत असतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेत असतात. म्हणजे थोडक्यात बघा, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी काय म्हणलं, इव्हेंच्युअली आफ्टर द डेथ ऑफ ऑल टाईप्स ऑफ कंझ्युमर, म्हणजे शेवटी काय होत असतात, सगळ्या भक्षकांचं काय होतं, मृत्यूच होत असतो. कोणताही प्राणी, कोणाच्याही प्राण्यांचा शेवटी काय होत असतो, मृत्यू होतो. आर डिकम्पोजड, मग मृत्यू झाल्यानंतर त्यांचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं, म्हणजे विघटन होतं, म्हणजे कुजतात ते. कुणाद्वारे, आर डिकम्पोजड बाय डिकम्पोजर लाईक बॅक्टेरिया अँड फंजय, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू, बुरशी त्यांना कुजवण्याचं काम करतात. आणि त्याच वेळेस त्यांनी अँड कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड, अशा पद्धतीने त्याच्यामधून काय होत असतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो. अगेन इन टू ॲटमॉस्फिअर, म्हणजे पुन्हा तो कुठं जातो, ॲटमॉस्फिअरमध्ये बाहेर पडत असतो. ते कुजल्यानंतर बघा वास येतो खराब मेलेल्या प्राण्यांचा. अँड युज्ड टू अगेन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग तो ॲटमॉस्फिअरमधला जो कार्बन बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साईड आहे पुन्हा कोण यूज करतं, फोटोसिंथेसिससाठी, रेस्पिरेशनसाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे प्लॅन्ट्स यूज करत असतील. आणि पुन्हा तो इन दिस वे, म्हणजे पुन्हा तो कुठं येणार आहे, कंटिन्युअसली पास फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे तो रिलीज झालेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा वनस्पती काय करणार आहे, रेस्पिरेशन म्हणजे श्वसनाद्वारे तो पुन्हा शोषून घेणार आहे, त्याच्यापासून अन्न तयार करणार आहे, कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात फूड मटेरियल तयार करणार आहेत. आणि तयार केलेलं फूड मटेरियल पुन्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजे हरब्यावरच असतील, कारण्यावरच असतील, ॲपेक्स कंझ्युमर्स असतील, पुन्हा त्याच्यातून तो कार्बन डायऑक्साईड पास होणार आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी म्हणलं की इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड वन फ्रॉम ऑफ वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनादर, म्हणजे एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून पास होत असतो. आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे त्यांनी सांगितलं की पुन्हा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय झाल्यानंतर डेथ झाले, कार्बन गोज टू ॲटमॉस्फिअर. आपण हे बऱ्याच वेळा पाहिलं, पुन्हा कार्बन कुठं जातो, ॲटमॉस्फिअर. अँड अगेन टेकन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम, पुन्हा कोण घेत असतात, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेत असतात. येते लक्षामध्ये. अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईड, कार्बनचं सायकल, डू यू नो, थिंक अबाउट इट, हे रिड्यूस केलेलं आहे तुमच्या सिलेबस. ठीक आहे.